नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते। आज आपण फक्त 1 चमचा साखरेपासून अतिशय छान आणि सुंदर अगदी काळे पिवळे जे दात आहे, किडलेले दात आहे, अगदी मोत्यासारखे चमकायला तुमचे या ठिकाणी लागणार आहे। खास करून लहान मुलांचे दात या ठिकाणी अतिशय सुंदर निघणार आहे। कुठलाही आपल्याला या ठिकाणी खर्च करण्याची गरज नाही आहे। अगदी घरातीलच वस्तू आपल्याला घ्यायची आहे आणि जे काळे पिवळे जे दात असतात, तोंडाचा वास येत असेल किंवा दात जर किडलेले असेल, दातामध्ये जर दुखत असेल, रक्त येत असेल, तर हा उपाय तुम्ही एकदा नक्की करून बघा। अगदी सर्व दातांचे जे प्रॉब्लेम आहे ते या ठिकाणी सॉल्व होणार आहे। कितीही पिवळे तुमचे दात असेल, हसायला जर तुम्हाला लाजल्यासारखं होत असेल, तर आज तुमचा जो हा प्रॉब्लेम आहे तो अगदी चुटकीमध्ये गायब होणार आहे। बघू शकतात किती पिवळे जे दात आहे ते अगदी मोत्यासारखे या ठिकाणी चमकायला लागणार आहे। खास करून लहान मुलांसाठी तुम्ही ही रेमेडी नक्की ट्राय करू शकतात, कारण लहान मुलं दात घासण्याचा खूप कंटाळा करतात आणि त्यांच्या तोंडाचा वास देखील येतो किंवा ते जास्त घासून असे दात घासू शकत नाहीत, कारण त्यांचे जे तोंड असतं ते छोटं असल्यामुळे दात व्यवस्थित घासता येत नाही। तर त्यांच्यासाठी हा उपाय खूप महत्त्वाचा ठरणार आहे। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा। आपल्याला या ठिकाणी बघा जी साखर असते ती या ठिकाणी वापरायची आहे आणि या साखरेमध्ये काही गोष्टी आपल्याला ॲड करायच्या आहे, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित रिझल्ट मिळेल। साखर जी असते ती आपल्या सर्वांच्याच घरी असते आणि साखरेमुळे आज आपण दातांना चकाकी म्हणजे चमक कशी आणायची आणि व्हाईट दात कसे बनवायचे ते या ठिकाणी बघणार आहोत। त्यासाठी आपल्याला लागणार आहे कोलगेट। तुम्ही या ठिकाणी जी पण टूथपेस्ट वापरत असाल, घरामध्ये तुम्ही दात घासण्यासाठी जी पण पेस्टचा यूज करत असाल, ती कुठलीही पेस्ट तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात। बघू शकतात मी कोलगेट वापरते, त्यामुळे मी या ठिकाणी पेस्टचा वापर केलेला आहे। अगदी थोड्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी कोलगेट घ्यायचा आहे। बघा मी या ठिकाणी कोलगेट घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये अगदी चिमूटभर थोडासा जो खाण्याचा सोडा असतो, आपल्या किचनमध्ये हा इझिली अवेलेबल असतो, तो अगदी थोडासा सोडा आपल्याला या कोलगेटवरती टाकायचा आहे। आता या कोलगेट आणि सोड्याची अशी एक रिॲक्शन तयार होते की ज्याचा आपल्या दातांसाठी खूप फायदा होऊ शकतो। आणि बघा अगदी थोड्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी साखरेचे अगदी चिमूटभर साखर यावरती टाकायची आहे। साखर, कोलगेट आणि हे जे खाण्याचा जो सोडा असतो, या तिघांचे एकत्र मिश्रण जे तयार करतो आपण, त्यामध्ये खूप सर्व घटक असतात जे की आपल्या दातदुखीसाठी खूप महत्त्वाचे असतात। आणि बघा त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे थोडासा हिंग। अगदी चिमूटभर हिंग आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे। आता सर्वांना प्रश्न पडला असेल का हिंगामुळे आपल्या दातांना नेमकं काय फायदा होणार आहे? तर बघा हिंगामुळे जो स्मेल असतो, आपल्या तोंडाचा जो घाण वास असतो, तो या हिंगामुळे अगदी नाहीसा होतो। तुम्ही एकदा जरी याचा वापर केला तरीही तुमच्या तोंडाचा वास पूर्ण नाहीसा होणार आहे। खास करून लहान मुलं व्यवस्थित दात घासत नाहीत, त्यांच्यासाठी हा उपाय खूप महत्त्वाचा ठरणार आहे। बघा अशा प्रकारे आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। ते मिक्स करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी पाण्याचा यूज बिलकुल करायचा नाही आहे किंवा असंच डायरेक्ट मिक्स करायचं नाही आहे। त्यासाठी आपल्याला अजून एक गोष्ट यामध्ये ॲड करायची आहे, पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी तुमच्यासाठी रोज असे भरपूर यूजफुल व्हिडिओ घेऊन येत असते। बघा आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे लिंबू आणि अगदी थोडंसंच लिंबू आपल्याला यावरती टाकायचं आहे। अगदी थोडासाच लिंबाचा रस मी या मिश्रणावरती टाकून घेतलेला आहे आणि ते अगदी फेसाळल्यासारखं तयार झालेलं आहे। लगेचच आपल्याला व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व जे आपण गोष्टी टाकल्या त्या सर्व यामध्ये मिक्स व्हायला हवे, त्या पद्धतीने आपल्याला हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला खाली कमेंट्स करून नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते, आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल। आता याचा वापर कसा करायचा ते आपण या ठिकाणी बघणार आहोत। बघू शकतात एक पेस्ट या ठिकाणी तयार झालेला आहे। तुम्ही रोज सकाळी घरातल्या सर्व मेंबरसाठी अशी थोडीशी जास्त पेस्ट तयार करून त्यांना प्रत्येकाला देऊ शकतात। तुमचे दात दुखत असेल किंवा दातांमध्ये पिवळसरपणा आलेला असेल, दातामधून रक्त येत असेल, हिरड्या दुखत असेल किंवा तुमच्या लहान मुला जर असेल आणि त्यांच्या तोंडाचा जर वास येत असेल, तर या सर्व गोष्टींसाठी ही जी पेस्ट आपण या ठिकाणी तयार केलेली आहे ही अगदी गुणकारी आहे। अगदी नॅचरल पद्धतीने आपण ही तयार केलेली आहे। कुठलाही साईड इफेक्ट होत नाहीत आणि अगदी नॅचरल प्रकारे या ठिकाणी याचा रिझल्ट देखील तितकाच फास्ट आपल्याला बघायला मिळतो। तुम्ही एकदा जरी याचा वापर केला तरीही तुम्हाला लगेच रिझल्ट जाणवेल, तोंडाचा वास कधीच येणार नाही। नक्की ट्राय करून बघा आणि बघा ज्या पण टूथपेस्टने आपण दात घासतो त्याला व्यवस्थित
व्यवस्थित जो ब्रश असेल त्या ब्रशला व्यवस्थित ही जी पेस्ट आपण तयार केली ही व्यवस्थित लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला व्यवस्थित याने ब्रश करून घ्यायचा आहे। तुम्ही लहान मुलांना देखील याने ब्रश करण्यास सांगू शकतात, जेणेकरून त्यांच्या दात जे पिवळे असतात, चॉकलेट वगैरे खाऊन मुलांचे दात खराब होतात ते अगदी नाहीसे होतात आणि पिवळे दात देखील वाईट दिसायला लागतात। मी माझ्या स्वतःच्या मुलाला देखील सेम हीच रेमेडी ट्राय करत आली आणि त्यामुळे त्याचे दात देखील अगदी स्वच्छ आहे आणि बघू शकतात रिझल्ट अगदी तुमच्यासमोर आहे। कितीही पिवळे दात असेल ते अगदी मोत्यासारखे या ठिकाणी चमकायला लागतात। नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल तर